तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आदिमायेचा जागर. जयंत गत 40 वर्षापासून देवीच्या दर्शनात सप्तशृंग गडावर येतो. तसा आजही आला होता. मनात येईल तेव्हा, वेळ मिळेल त्यावेळी तो निवांतपणे येई. भगवद्गीतांच्या समोर बसून श्रद्धापूर्वक देवींचे सालंकृत रूप पाहून ध्यानास्थ होई. कधीकधी सप्तसंगी ग्रंथाचा पाठ, नवार्णव मंत्राचा जप करून देवीची पूजा अर्चा करीत असे. येथे आल्यावर तो येथील वातावरणात रमत असे. गडावर येण्यासाठी रस्ता नव्हता, वाहन वर येत नव्हते, तेथे कोणतीही सुविधा नव्हती. पायऱ्यावर सावली नव्हती की देवीसमोर सभामंडप नव्हता. या भौतिक सुविधा नव्हत्या, मात्र परिसर रम्य वनश्रीने नटलेला होता. सांगाचे जंगल, पळस, पांगारा, करवंदाच्या काटेरी जाळ्या, लाल तोंडाची असंख्य माकडे सर्वत्र दिसायची. कधीकधी वाघाचेही दर्शन व्हायचे. पूजा साहित्य विक्रीची मोजकी दुकाने, काही छोटी हॉटेल्स, ट्रस्टचे छोटे कौलारू कार्यालय, पुजाऱ्यांची काही घरे सोडल्यास वर्दळ अशी नसायची. सापांचे दर्शनही व्हायचे. झाडे झुडपे यांची रेलचेल होती. जयंतच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर या भगवतींच्या कृपेचा स्पर्श होता. या स्मृती कायमच्या कोरल्या गेल्या होत्या. जयंतच्या जीवनात ज्या भौतिक आध्यात्मिक घटना घडत गेल्या, यामागे भगवतींचीच कृपा आहे असे जयंतला वाटत होते. भविष्यात परभाग्याने भेटलेले सद्गुरू मोरेदादा आणि गुरुमाऊली यांचा सहवास व गुरुकृपा परब्रह्म श्री स्वामी समर्थांची अखंड सेवा असे अकल्पित सुरवणयोग या सर्व मंगल मांगल्य नारायणीचा अष्टादशस्थानी दिलेला आशीर्वाद होता. आज यापूर्वी स्मृतींना तो उजाळा देत होता. आज जयंत दर्शन घेऊन पायऱ्या उतरत होता. वैशाख महिन्याचे दिवस वातावरणात कमालीचा उकाडा होता. रणरणत्या उन्हाने सर्व वातावरणात उष्मा भरलेला होता. गडावरील सर्वत्र परिसरात आता कॉन्क्रीटने व्यापलेला होता. तो दिवस होता वैशाख शु द्वादशीचा. सद्गुरू मोरेदादांच्या पुण्यतिथीचा. सकाळी जयंत दिंडोरीस होता. सद्गुरू मोरेदादांच्या स्मृती मंदिरात श्रीफळ, हार, पुष्प समर्पित करून त्याने गुरुमाऊलींचे दर्शन घेतले. सकाळी 10:30 वाजता आरती केली. परत येताना त्यांच्या मनात विचार आला की आज आपणास वेळ आहे, गडावर जाऊन भगवतीचे दर्शन घ्यावे. जयंतने मनात आलेला विचार कृतीत आणला. दिंडोरी दरबारातून बाहेर रस्त्यावर येताच चौफुलीवर थांबलेली बस त्याला मिळाली आणि जयंत तासन दीड तास गडावर पोहोचला होता. दर्शन झाले, ध्यान झाले, तो पायऱ्या उतरून खाली येत होता. आता वयाने 70 गाठल्याने तसा थकवा जाणवतच होता. त्यात उन्हाळ्याचे दिवस. कपाळावरील भगवतीचे कुंकू घामाने ओले होते. रक्तवर्ण ओंगळ चेहऱ्यावर दिसत होते. थकवा होता, पण दर्शनाने समाधानही दिसत होते. अर्ध्या अधिक पायऱ्या उतरल्यावर जयंतने टप्प्यावर विश्रांती घेण्याचा विचार केला आणि तो औदुंबराजवळील दत्तस्थानावरील पायऱ्यांच्या टप्प्यावर बसला. थोडा वेळ विश्राम घेतला. वाऱ्याच्या झुळुकतेने त्याला थोडे प्रसन्न वाटले. दृष्टी निसर्ग सौंदर्यात हरवून गेली. आकाश निरभ्र होते. मध्येच कापसाप्रमाणे थोडेफार मेघ दिसायचे. समोर पूर्वेला मार्कंडेयांचा पर्वत, पश्चिमेला भगवतीच्या शिरोभागी उत्तुंग पर्वताचा सुळका, उत्तरेस तितकाच सरळ उंच पर्वत. या पर्वतांच्या कुशीत लहान पिलांना पोटाशी धरून उड्या मारणारे अनेक माकडे. हे दृश्य जयंत मनात साठवत होता. पिलांना सांभाळणाऱ्या माकडमातेचे वात्सल्य पाहून, जयंतला मातृत्वाची ममता पाहून समाधान वाटले. या वातावरणात स्वतःला हरवून बसलेल्या जयंतच्या शेजारी कोण येऊन बसले याचे त्याला क्षणभर भान नव्हते. जयंतने आपली नजर शेजारकडे वळवली. शेजारी एक युवक बसलेला होता. धिप्पाड शरीरयष्टी, रंग गोरा, उंचापुरा, नाक, धारदार असा चेहरा, बोलके डोळे. जयंतच्या मनात या तरुणाबद्दल अनेक विचार येऊ लागले. मन मोठे तार्किक असते. मन प्रश्न विचारू लागले. राहणीमान पाहता तो श्रीमंत घरचा असावा. तो दर्शनाला आला म्हणजे आस्तिक असलाच हवा. कपाळावर कुंकू नाही म्हणजे याची देवी झालेले दिसत नाही. जयंतचा स्वभावही सरळ होता. त्याला वाटले या युवकाशी संवाद साधण्यास हरकत नाही. जयंतने काही बोलायच्या आतच त्या युवकाने स्मित हास्य केले. खरंच हसरा चेहऱ्याची माणसं जग जिंकतात. त्या युवकाने जयंतच्या मनाचा ठाव घेतला. प्रतिसाद म्हणून जयंतने हसून म्हटले, नमस्कार. त्या युवकाने हात जोडले. प्रणाम काका. क्षणाची भेट, पण नम्रतेमुळे स्नेहाची नाती जुळली. माझे नाव जयंत पाटील. मी नाशिकला असतो. बँकेतून निवृत्त झालो. जयंतने आपला परिचय करून दिला. मी सुदर्शन दीक्षित, जबलपूरचा राहणारा. सध्या पुण्यात असतो. विद्यापीठात डॉक्टरेट करतो. सुदर्शनने आपला परिचय थोडक्यात करून दिला. दोघांनाही आपण खूप जवळचे आहोत असे वाटले. जयंत काही विचारणार तेवढ्यात सुदर्शन म्हणाला, मी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी. इतिहाससुद्धा माझा आवडता विषय आहे. मी तत्त्वज्ञानात पदवी घेतली आणि आता प्रबंध सादर करतोय.
विषय आहे भौतिक विश्वातील आध्यात्मिक अनुभूती. पुढे सुदर्शन म्हणाला, मला पर्यटनाची खूप आवड आहे. धारातीर्थ किल्ले, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, लेणी या सर्व जागी माझा वावर असतो. वाचनाचा मला छंद आहे. अशा ओढीमुळे आज मी या सप्तशृंग गडावर आलो आहे. मला धार्मिक विधीचे फारसे ज्ञान नाही, पण हे स्थान मला खूप आवडलेले आहे आणि आपल्यासारख्यांच्या भेटीमुळे मला येथे खरोखरच आनंद वाटतो. हे ऐकून जयंतला सुदर्शनबाबत आदर वाटू लागला. जयंतने स्वतःबद्दल सांगितले, सुदर्शन, माझ्याकडे विशेष असे सांगण्यासाठी काही नाही आणि मी जे सांगेल त्याविषयी तुला आवडेल की नाही याबाबत मी संशय आहे. सुदर्शनने मध्येच आक्षेप घेतला आणि त्याला उत्सुकता असून जयंतने बोलावे असा आग्रह धरला. जयंतने दीर्घ श्वास घेतला. श्री स्वामी समर्थांचे स्मरण केले. जयंतने ती स्वामी समर्थ मंत्र उच्चारला. पुढे म्हणाला, सुदर्शन, तू वर जाऊन दर्शन करून ये. मी खाली गणेश मंदिराजवळ थांबतो. नंतर आपण बोलूच. सुदर्शन वर भगवतींच्या दर्शनास गेला. जयंत पायऱ्या उतरून गणेश मंदिराच्या पायरीवर बसला. दोघांनाही परत एकमेकांना भेटण्याची अस्वस्थता जाणवत होती. अधीरतेने ते एकमेकांची भेट घेण्याच्या मनस्थितीत होते. दोघांच्या पुन्हा भेटीनंतर भविष्यात विलक्षण काही परिवर्तन घडविण्याचे नियोजन महाराजांनी केले होते. यांची किंचितही जाणीव दोघांना नव्हती आणि तशी जाणीव असल्याचे काही कारणही नव्हते. जयंतने तासभर सुदर्शनची प्रतीक्षा करण्यात वेळ घालवला. त्याला गुरुमाऊलींचे शब्द आठवले. इमारती बांधू नका, 2 पायाची माणसे घडवा, माणूस जोडा, सेवेकरी घडवा. जयंतने ठरवले, या युवकाला आपण जोडले पाहिजे. तो सुशिक्षित आहे, तरुण आहे, सुसंस्कृत वाटतो. त्याला आवडले तर झपाटून स्वामींचे कार्य करू शकेल. तशी कामाची आणखी जयंतने मनोमन केली. सुदर्शनला मात्र त्याची काही कल्पना नव्हती. समोरून सुदर्शन पायऱ्या उतरत होता. जवळ येताच जयंत पुढे आला. हसून त्याने स्वागत केले. श्री स्वामी समर्थ. सुदर्शनने नकळत प्रतिसाद दिला. श्री स्वामी समर्थ. दोघेही थकलेले होते. तहान भागवण्यासाठी जवळच्या रसवंतीगृहात गेले. थंडगार मधुर रस प्राशन केल्याने दोघे उत्साहित झाले. सुदर्शनने माहिती दिली, मी येथे आज धर्मशाळेत रूम भाड्याने घेतली आहे. आज माझा मुक्काम येथेच आहे. आपली हरकत नसेल तर आपण तेथे जाऊ. तेथे आपल्याला शांतपणे बोलता येईल, चर्चा करता येईल. जयंतने त्वरित होकार दिला. दोघेही गर्दीतून वाट काढीत पूर्वेकडील उत्तरावरील धर्मशाळेत येऊ